उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासाने भेटल्याच्या बातम्या। आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ। उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं, आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडलर्सना नोटीस पाठवणार असल्याचा इशारा। खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा। परभणीसह मातोश्रीवरील बैठकीतही जाधवांची अनुपस्थिती। पुण्यात सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। मार्केट यार्ड परिसरात झळकवलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चा। राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असा या बॅनरवर आशय। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, बागेश्वर बाबांचा दावा। महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात, इतिहासात असा कुठलाही दाखला नाही, बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मराठी येत नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना ती शिकव, यावरून वाद नको, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। अत्याचारी भोंदूखरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल। आईवडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 उकळले। खरातचाच सीए ललित पोफळेची सरकारवाडा पोलिसात तक्रार। विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम, अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशावर, तर नागपूर गोंदिया 44 अंश सेल्सिअस तापमानासह दुसऱ्या स्थान। येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता। आयपीएलमध्ये पंजाब विरोधात केएल राहुलची 152 धावांची वादळी खेळी, दिल्लीचा 264 धावांचा डोंगर, तर पंजाबचीही धुवाधार सुरुवात। 6व्या ओव्हरमध्ये 100 रन केले।